शनिवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खुलताबाद तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय। पुराच्या पाण्यामुळे शेतातील मका, सोयाबीन, तूर, कपाशी यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकवलेले पीक अवघ्या काही क्षणात वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय। तालुक्यातील पळसवाडी, वेरूळ, गल्लेबोरगाव, चिंचोली, अखतवाडा, शेखापुरी, तिसगाव, कसाबखेडा यासह तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत आणि सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहे। तसेच पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी केले। अभिषेक ठेंगडे, एमसी न्यूज, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर। खुलताबाद तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच भारतीय हवामान विभागानं जो रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्यानुसार रात्रीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। या ठिकाणी खुलताबाद तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे यांना दुथडी वाहून वाहत आहेत। त्यामुळे बाजूच्या शेतामध्ये काही ठिकाणी पाणी शिरलेले आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना सूचना आहे की आपण नदी, नाले, ओढे यांच्या काठाच्यावरचे जे रहिवासी असतील त्यांनी तात्काळ आपल्या घरातून त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं। या ठिकाणी बाजार सांगी गावामध्ये पण एका वस्तीमध्ये पाणी शिरलं होतं, त्या ठिकाणी आपण 2 घरातील लोकांना शिफ्ट करण्यात आलेला आहे। तरी पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पावसाचा रेड अलर्ट हा असाच चालू राहणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी।